धनुष्यबाण शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम. मारेगावच्या 156 भाविकांची वैष्णोदेवी यात्रा उत्साहात संपन्न. शिवसेना मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकर आणि महिला सेना शिंदे गट जिल्हा संघटिका सौ चेतना विशाल किन्हेकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली मा वैष्णोदेवी देवदर्शन सहल मोठ्या उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडली. या धार्मिक सहलीत मारेगाव तालुक्यातील 130 महिला आणि 26 पुरुष अशा एकूण 156 भाविकांनी सहभाग नोंदवला होता. या उपक्रमामुळे मारेगावकर भाविकांना देवदर्शनासोबतच देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडले. या सहलीचे मुख्य आकर्षण भारत पाकिस्तान सीमेवरील वाघा बॉर्डरवरील सैनिकांची चित्तथरारक कवायत ठरली. यावेळी मारेगावच्या भाविकांनी दिलेल्या भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद आणि जय शिवाजी जय भवानी या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सीमेपलीकडे मोजकेच लोक असताना भारतीय बाजूचा अलोट जनसागर आणि उत्साह पाहून भाविकांमध्ये देशप्रेमाचे उधाण आले होते. सामाजिक सलोखा आणि अतिथी देवो भव चा प्रत्यय प्रवासादरम्यान भाविकांना भारतीय संस्कृतीतील माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. मालेरकोटला पंजाब येथील मुक्कामादरम्यान स्थानिक मुस्लिम आणि पंजाबी बांधवांनी स्वतःहून मशीद खुली करून दिली. भाविकांच्या राहण्याची, आंघोळीची आणि स्वयंपाकाची उत्तम सोय करून त्यांनी जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण पेश केले. ललितपूर येथे परतीच्या प्रवासात जैन फूडचे मालक सेवालाल जैन यांनी आपले फार्म हाऊस भाविकांसाठी खुले केले. वीज नसतानाही त्यांनी वारंवार जनरेटर सुरू करून पाण्याची आणि विश्रांतीची सोय उपलब्ध करून दिली. अमृतसर भेट आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्याची साक्ष. भाविकांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट देऊन शीख धर्मातील शिस्त आणि सेवाभाव अनुभवला. विशेष म्हणजे पहलगाम येथे मुख्यमंत्र्यांनी ज्या कुटुंबाला संकट काळात प्रत्यक्ष मदत केली होती त्या कुटुंबाच्या घराचीही भाविकांनी पाहणी केली. तसेच काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना प्रवासादरम्यान भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भाविकांकडून कृतज्ञता व्यक्त. विशाल किन्हेकर आणि सौ चेतना किन्हेकर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आमचा हा प्रवास अतिशय सुखकर आणि अविस्मरणीय झाला. कोणत्याही अडचणीशिवाय आम्हाला विनासायास देवदर्शन आणि पर्यटन घडले. अशा शब्दात सहभागी भाविकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. या यशस्वी सहलीमुळे मारेगाव तालुक्यात किन्हेकर दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून धनुष्यबाण शिवसेनेच्या या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. आमचे तालुका प्रमुख विशाल भाऊ किन्हेकर यांच्या वतीने मागील 4-5 वर्षापासून ते सतत मारेगाव व तालुक्यातल्या सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांना, तालुक्यातील महिला पुरुष यांना देवदर्शनाला नेत असतात. यावर्षी वैष्णोदेवी म्हणजे 11 दिवसाचा टूर आहे. वैष्णोदेवी इथून सरळ अमृतसरवरून वैष्णोदेवी असं करत पहलगाम, प्रेम मंदिर, वापसीमध्ये प्रेम मंदिर, मथुरा हे सर्व आहे. आज जवळपास मारेगावमधून 140 ते 150 महिला आणि 25-30 पुरुष यांचं मिळून आम्ही 150 ते 150-200 लोक इथून जम्मू काश्मीर वैष्णोदेवीला चाललो आहे. हा संपूर्ण बघतो आहे. सर्व ट्रॅव्हल्समध्ये 3 ट्रॅव्हल्स आहे. या ट्रॅव्हल्समध्ये पूर्ण गाव यवतमाळ मारेगाववासी आहे, महिला पुरुष. माझे पती म्हणजेच विशाल किन्हेकर हे गेल्या 4 ते 5 वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे शहरासाठी नेतृत्व करत आहे आणि ते वर्षीपासून शिवसेना तालुका अध्यक्ष झाले त्या वर्षीपासून त्यांच्या मनातली एक इच्छा होती की आपल्या शहरातील महिलांना आपल्याकडून देवदर्शन घडवावं. त्यासाठी ते दरवर्षीप्रमाणे एक टूर काढतात आणि तोच टूर यावर्षी सुद्धा काढलेला आहे. तो आमचा टूर पूर्ण 11 ते 12 दिवसाचा आहे. अमृतसर ते माता वैष्णोदेवी, कटरा, काश्मीर, पावन आणि प्रेम मंदिर असं करत हा पूर्ण 12 दिवसाचा टूर आहे. जेव्हापासून मी शिवसेना तालुका अध्यक्ष झालो तेव्हापासून दरवर्षी मारेगाव येथील महिलांना कुठं ना कुठं माझ्यातर्फे ट्रिप काढत असतो. कुठं ना कुठं देवदर्शनाला नेत असतो. त्याचप्रमाणे